दंडवत हो. खऱ्या भक्ताच्या भेटीमुळे परमेश्वराचे 18 दिवसांचे औदास्य दूर होते. देवाला प्रसन्नता येते. गोविंद माय, गोविंद बापू, गोविंदू माझी बाळवेसी. परमेश्वर स्वतः आपल्या श्रीकराने आपल्या प्रिय भक्ताला प्रसन्न होऊन तृप्त होईपर्यंत भोजन देतोय, भोजन भरवतोय. ज्या भक्ताला स्वर्ण फुलांनी सर्वज्ञांचे पूजन करण्याचे भाग्य लाभले, ज्या भक्ताची देवाने सोमवारी चरितार्थ केली, रात्रभर झोपेत श्रीचरणांचे दर्शन आठवीत राहावे असे वरदान भेटले, जे अदृष्ट हेतूने मोक्ष मिळण्यासाठी साधन आचरत आहेत, जो भक्त परमेश्वरावर परम प्रेम करतो, निष्काम भक्ती करतो, मोक्षप्राप्ती हेच आपले ध्येय ठेवतो, देव माझा आणि मी देवाचा या वचनाचे तंतोतंत पालन करतो, मार्गातील बारकावे जाणणाऱ्या, कार्यकुशल, शरीराने जाड धिप्पाड असणाऱ्या, वयाने 60 ते 70 वयोवर्ष असणाऱ्या, मनाने कोमल केविलवाणी, ज्या भक्ताची भक्ती एकनिष्ठ होती, ज्या पुण्यवान भक्ताला साधनदाता स्वतः आपले श्रीचरण त्यांच्या निडळावरी लावतो, अशा भाग्यवान भक्त जो परमेश्वर प्रसन्न होऊन मागण्यास सांगतात तर तो भक्त पुन्हा संबंध मागतो. अशा या भक्तावर प्रसन्न होऊन विधाता अभयदानाचे वरदान देतो. महानुभाव पंथातील सर्वज्ञांच्या सन्निधानाच्या महासागरातील भाग्यवान स्त्रीभक्त, ज्याला सर्वाधिक प्रसाद प्राप्त झाले आहेत, असा हा भक्त ज्याला दोन्ही परमेश्वर अवताराचे सेवादास्य करण्याचे भाग्य लाभले, अशा या भक्ताला निर्गुण निराकार परमेश्वराने गंगेत बुडत असताना जीवनदान दिले. असा भक्त जो मोक्षप्राप्ती हेच ध्येय ठेवून सर्वज्ञांच्या सन्निधानी राहतो. एल्लाहिसाचे पुढे जाऊन साधा किंवा साधाहिसा झाली. ज्या भक्ताला बोलताना देव सुद्धा साधे हो असे म्हणून हाक मारितो, अशा या तपस्विनी पंथाची मायमाऊली अनुसरलेली वराडीची साधाहिसा यांचे जीवन चरित्र आज आपण या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत. दंडवत प्रणाम मंडळी, मी राम फासगे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मंडळी, जीवनचरित्र या सत्रामध्ये आपण परमेश्वराच्या सन्निधानाच्या महासागरातील अनमोल भक्त मंडळी यांचा परिचय, त्यांच्या वेधाला, बोधाला व अनुसरणाला कारण कसे व त्यांना साधनदात्याने कशा प्रकारे घडवले, मडवले व अनुसरण्यासाठी कशा रीतीने योग्य केले, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत असतो. त्यांच्या कार्याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत. मंडळी, साधाइसा यांचे मूळ नाव, खरे नाव एल्लो होते. त्यांचे माहेर 4 ठाणचे होय. सासर एवदा, प्रसादिक नाव साधाइसा. त्यांचे गाती कमळदेव हे जावाई होत. साधाइसा रामदेवाची चुलती आहे. लहामाईसांची साधाइसा ही मुलगी होती. प्रथम भेट साधाइसा व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची पहिली भेट झाली ती म्हणजे नांदनी मळा कनासी.
अशा या भाग्यवान भक्ताच्या कपाळाला परमेश्वराने स्वतःहून आपल्या श्रीचरणांचा अंगठा लावला. भक्तांनी स्वामींच्या ठाई दवना पर्व साधाईसाने साजरे केलेले आहे. स्वामींनी त्यांचे नाव वऱ्हाडातील साधे माणसं व प्रसादिक नाव साधाईसा असे ठेवलेले आहे. देव जेव्हा प्रसन्न होऊन काही मागण्यास सांगतात तेव्हा साधाईसा पुन्हा संबंध मागते. अशा या भक्ताला परमेश्वराने अभयदान दिलेले आहे. असा हा भक्त जो भक्त मानवाव पंथामध्ये सर्वाधिक परमेश्वराचा प्रसन्न होऊन प्रसाद भेटलेला भक्त तो म्हणजे ही साधाईसा. या साधाईसाला पंथामध्ये येण्याचे निमित्त ते आहेत तर ते दादोस आहेत. त्यांच्या वेदाला कारण आहे तर ते दादोस आहेत. वेद आणि त्या वेदासाठी साधाईसांच्या वेदाला कारण ते दादोस होते. जेव्हा दादोस रुद्रपुराहून स्वामींच्या भेटीसाठी जाण्यासाठी निघाले व जाताना येवद्याला एल्लो भेटण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या मुखातून श्री चांगदेव राऊळांचे नाव ऐकताच एल्लो यांना स्थिती झाली. त्या स्थितीच्या प्रवाहामध्ये तेव्हा त्या तिथे खरकटे मडके धूत होत्या. त्या धूत असलेल्या मडक्यामध्ये त्यांचे डोके घुसले. मग दादोसांनी त्यांचे डोके मडके फोडून बाहेर काढले आणि दादोसांसोबत त्या सर्वज्ञांच्या भेटीसाठी निघतात. एल्लो साधाईसा यांची आणि सर्वज्ञांची पहिली भेट होते ती म्हणजे कनासी येथे. दादोस एल्लो लहामाईसा काकोस आबाईसा महादाईसा उमाईसा गौराईसा इंद्रभट सामकोसा सोभागा व सारंग पंडित असे सर्व भक्तजन सर्वज्ञांच्या भेटीसाठी कनासीला आले. पहिली भेट त्यांची कनासी येथील नांदणी मळा येथे झाली. त्यांच्या बोधाला कारण सर्वज्ञांचा तांबूळ प्रसाद आहे. पहिल्या भेटीतच अशा या भाग्यवान भक्ताच्या कपाळाला परमेश्वराने स्वतःहून आपल्या श्रीचरणांचा अंगठा लावला. पहिल्या भेटीतच साधनदात्याचे तांबूळ प्रसाद साधाईसाला भेटले. कनासीला वास्तव्य असताना एल्लो जेव्हा अंघोळ करून येताना मळ्यातून स्वामींना अर्पण करण्यासाठी दवना घेऊन येते. तो दवना पाणी गळत असलेला समूळी सर्वज्ञांना वाहिला व म्हणाल्या, जी संसारी जन्मले यांचे फळ आजी झाले. म्हणजेच त्या संसाराला जन्मल्या त्यांचे सार्थक त्यांनी सर्वज्ञांना जेव्हा प्रथम दवना अर्पिला वाहिला तेव्हा झाले. अशा थोर व पुण्यवान भक्ताला पहिला दवना अर्पण करण्याचे भाग्य लाभले. दुसऱ्या दिवशी जेव्हा गावातील ब्राह्मण येऊन सर्वज्ञांना विनंती करून आपल्या घरी पूजेसाठी घेऊन जातो तेव्हा त्या ब्राह्मणाच्या घरी मर्दना व मादने पूजा अवसर व प्रसाद घेण्याचे भाग्य साधाईसाला त्या दिवशी लाभले. बहुती सुगरणी देखिलिया परी 7-5 मुसळे मिळवणी लाडू फोडीजे ऐशी सुगरणी कोणी नाही देखिली. मंडळी, असाच प्रसंग आहे श्री क्षेत्र बडगाव येथील. बडगाव येथे एके दिवशी इंद्रभटांनी साधास
लाडू करून सर्वज्ञांना अर्पण करण्यासाठी म्हटले व लाडूला करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य जसे की गहू, गूळ, तेल, मिरी असे सर्व साहित्य इंद्रभटांनी साधेला आणून दिले. साधायसाने मग गहू दळून पीठ गाळून त्याची सोजी केली. सेव तळून घेतली. मग चुलीवर पाक ठेवला. जेव्हा भिक्षेची वेळ झाली तेव्हा हा पाक होईपर्यंत 2-4 घरी भिक्षा करून येऊ अशा विचार करून ती साधा भिक्षेला गेल्या. भिक्षा करून यायला वेळ झाला. साधायसा येईपर्यंत पाक भांड्याला लागला. आटून जाऊन घट्ट झाला. साधायसाने त्या घट्ट पाकाचे लाडू बांधले व इंद्रभटांना दिले. ते लाडू मग लहान टोपलीत घेऊन इंद्रभटांनी सर्वज्ञांना अर्पण केले. जेव्हा भोजनाच्या वेळी सर्वज्ञांना ताटामध्ये ठेवण्यासाठी बाईसा लाडू फोडत होत्या, पण काही केल्या ते लाडू फुटेनात. म्हणून बाईसांनी तो लाडू तसाच ताटात सर्वज्ञांना वाढला. जेव्हा दुसऱ्या दिवशी साधायसा सर्वज्ञांच्या दर्शनाला येतात तेव्हा स्वामी म्हणतात, बहुती सुगरणी देखील या, परी 7-5 मुसळे मिळवणे लाडू फोडीचे ऐसी सुगरणी कोणी नाही देखिली. म्हणजे अशा बऱ्याच आम्ही सुगरणी पाहिल्या, पण 7-5 मुसळे मारून सुद्धा लाडू फुटत नसेल आणि असा लाडू बनवणाऱ्या सुगरणी पहिल्यांदाच आम्ही पाहत आहोत. तेव्हा साधा झालेला सर्व वृत्तांत सांगतात की भिक्षेची वेळ झाली होती म्हणून पाक चुलीवर ठेवून भिक्षेसाठी गेले. तेव्हा स्वामी परत म्हणतात, बहुती सुगरणी देखील या, परी चुलीवरी पांकू ठेवूनी भिक्षेशी जाये ऐशी कव्हणी सुगरणी नाही देखिली. ऐसे म्हणून सर्वज्ञ हास्य करतात. रूपनायक हे साधांचे मामा. दाभेरीला असताना सर्वज्ञांची भेट रूपनायकांशी झाली होती. रूपनायकांचे एक घर रुद्धपूरला होते व दुसरे घर काटसूर येथे होते. रूपनायकांनी सर्वज्ञांना विनंती केली की स्वामींनी माझ्या घरी चालावे. स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला. तेव्हा रूपनायकांनी सर्वज्ञांना घोड्यावर बसवून काटसूरला घेऊन आले. रूपनायकांनी सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले, सुवासिक तेल लावून स्नान घातले, मर्दना मादने झाले, पूजाअवसर केला, दुधातुपाचे भोजन अर्पण केले व काटसूरला सर्वज्ञांचा त्यांच्या घरी मुक्काम झाला. रिंगणी पुष्पे अल्लाईसे, सुवर्ण भावे स्वीकरीतसे. मंडळी, पुढची लीळा आहे ती रिंगणीचे फुले स्वीकारणे. स्थान आहे भडगाव. दुपारचा पूजा अवसर झाल्यावर सर्वज्ञ वामकुक्षी करत होते. इकडे साधा आंघोळ करून येत असताना तिला रिंगणीची फुले दिसली, म्हणून ती फुले सर्वज्ञांना अर्पण करण्यासाठी घेऊन आल्या. सर्वज्ञ विश्रांती करत होते. तेव्हा साधेने ती फुले सर्वज्ञांच्या श्रीचरणावर, गुडघ्यावर, छातीवर, कपाळावर वाहिली. तेव्हा बाईसांनी ती फुले पाहून साधेवर ओरडल्या. तेव्हा सर्वज्ञांना जाग आली व त्यांनी साधेचे सांत्वन केले. मंडळी, पुढचा प्रसंग आहे जेव्हा सर्वज्ञ साधेला द्वारावतीला पाठवतात. तेव्हा साधा द्वारावतीला जाण्यास तयार होत नाही. पूर्वार्धापेक्षा उत्तरार्धात साधायसा सर्वज्ञांच्या सन्निधानी जास्त काळ होत्या. गोसावी मेली, माळीनी जीवविली. प्रसंग आहे गाव जोगेश्वरी येथील.
काऊळगावच्या माळिनीला जिभेचा आजार झालेला होता. ती शेवटच्या काळात होती, म्हणून तिच्या घरच्यांनी तिला आणून गावाच्या बाहेर एक विरेच्या देवळात सोडून दिले होते. जेव्हा साधा त्या देवळाकडे गेली तेव्हा त्या माळिनीला पाहून तिची जीभ तोंडाबाहेर निघालेली होती. जिभेला किडे मुंग्या लागलेल्या होत्या. ते पाहून साधेला तिची कीव आली व साधा सर्वज्ञांजवळ येऊन विनंती करू लागली. जेव्हा सर्वज्ञांनी तिला एका वाटीत आपल्या श्रीमुखातील तांदुळाची पीक दिली व तिच्या जिभेवर एक एक थेंब टाकण्यास सांगितले. मग साधाईसाने त्याच प्रकारे केले. तेव्हा माळिनीची जीभ तिच्या तोंडात गेली व ती जिवंत झाली. माळिनी डोळे उघडून पाहायला लागली, पण तिला उठता किंवा बोलता येत नव्हते. म्हणून पुन्हा साधाईसा सर्वज्ञांजवळ आली व पुन्हा विनंती करू लागली. तेव्हा सर्वज्ञांनी तिला वाटीत बारीक करून पाणीभात दिला व त्या माळिनीला खाऊ घालण्यास सांगितले. जेव्हा साधाईसाने तसेच केले तेव्हा ती सावध झाली. मग तिला सर्वज्ञांच्या गुंफेत घेऊन आली. त्या माळिनीने सर्वज्ञांना दंडवत घातले. सर्वज्ञांचे भोजन झाल्यावर तिला बाईसांग करवी जेवू घातले. दुसऱ्या दिवशी तिच्या घरचे नातेवाईक येऊन तिला आपल्या घरी घेऊन गेले. यावरून साधाईसा ह्या शरीराने जाड धिप्पाड असून मनाने कोमळ व कणवेच्या होत्या असे आपणाला सिद्ध होते. परमेश्वराचे सन्निधान लाभणे दुर्मिळ आहे, पण एकदा काय तुम्हाला सन्निधान भेटले तर ते महासागरच की. आणि जेव्हा या महासागरात भक्त राहील तेव्हा त्याच्या सर्व मनोरथ सर्वज्ञ पूर्ण करतात. साधा या शरीराने जाड्या होत्या. त्यांना काही कारणास्तव पैठणला जायचे होते. मंडळी, असाच पुढचा प्रसंग आहे, तो म्हणजे गाव जोगेश्वरी येथील. सर्वज्ञांचे आसन पटीशाळेवरी होते. तेव्हा तेथे एक राजसेवक जोगेश्वरीचे दर्शन घेण्यासाठी आला होता. तेव्हा सर्वज्ञांची श्रीमूर्ती पाहून त्याला स्थिती झाली व त्या राजसेवकाला चालवेना. तेव्हा स्वामी साधेला त्यांच्यासोबत प्रतिष्ठानला जाण्यास सांगतात. तेव्हा साधा स्वामीला म्हणतात, जीजी मला त्यांच्यासोबत चालवणार नाही. म्हणजे जाडपणामुळे त्या हळूहळू चालत असाव्यात, पण सर्व भक्तांची चिंता त्या साधनदात्यालाच घ्यावी लागणार. तेव्हा स्वामी साधाईसाला म्हणतात, ते तुमची वाट पाहत पाहत थांबत थांबत चालतील. तेव्हा साधाईसा स्वामींची आज्ञा घेऊन त्यांच्यासोबत प्रतिष्ठानला जाण्यासाठी स्वामींच्या श्रीचरणास लागली, दंडवते घातली व निघाली. तो राजसेवक पुढे जायचे, साधाईसा बऱ्याच मागे राहायच्या. तेव्हा त्यांना वाटेत कोणीतरी ओळखीचे भेटायचे व ते त्यांना म्हणत, मामा देखील गा कैसे गोसावी, बर्वे बहुत राजकुमारू देखिले, परी ऐसे सौंदर्य कव्हणी ठाई नाही. वह्या घाली जती राऊळी, आबुलिया घाली जली माहियरी, मग अशी जे या गोसावियांच्या ठाई. म्हणजे मंडळी, आम्ही असे भरपूर राजकुमार बघितले, भरपूर विद्वान पाहिले, पण सौंदर्य कोणाचेही सर्वज्ञांसारखे नाही. आणि बायकोला माहेरी पाठवावे आणि आपण दास्य स्वीकार करून सर्वज्ञांच्या ठाई राहावे, असे तो जो सेवक होता तो
त्यांना भेटलेल्या मंडळींना सांगत होता. अशा प्रकारे राजसेवक सर्वज्ञांची प्रशंसा करीत होता. तोपर्यंत साधा त्यांच्यापर्यंत पोहोचत होत्या. अशा प्रकारे साधा व तो राजसेवक पैठणला पोहोचले. नंतर साधाईसा परत सर्वज्ञांच्या दर्शनाला आल्या व घडलेला सर्व वृत्तांत सर्वज्ञांना सांगितला. गंगे बुडता साधा तारिले, जसमाईसाचे काऊर दवडिले. गंगे बुडता साधा तारिले, जसमाईसाचे काऊर दवडिले. दीनदयाळा भक्त वत्सला, कुपेचिया सागरा. मज दीनाचे कोटी दंडवत, प्रभु रे करुणा करा. अनाथ मी अपराधी देवा, स्वामी चक्रधरा. मज दीनाचे कोटी दंडवत, मज दीनाचे कोटी दंडवत. पुढची लीळा आहे गाव जोगेश्वरी येथील. एकादशीच्या दिवशी साधा, लहामाईसा व रत्नमानिका सर्वज्ञांच्या दर्शनाला आल्या होत्या. त्या दिवशी घाई गर्दी होती. संध्याकाळ झालेली होती. साधाईसांनी सर्वज्ञांचे दर्शन घेतले, पण घाई गर्दीने सर्वज्ञांशी काहीच बोलणे झाले नाही. त्यांना मुक्कामासाठी काऊळगावला जावे लागले. एका ब्राह्मणाच्या ओसरीचा आसरा घेऊन मुक्काम करावा लागला. पण खरा भक्त जो परमेश्वराचा विरह सहन करू शकत नाही, ज्याला सतत परमेश्वराच्या सन्निधानी राहावे असे वाटते, इथे सुद्धा साधाईसांची अवस्था अशीच झालेली आहे. वेळ आहे मध्यरात्रीची. साधेला झोप लागत नाही. ती उठते व तिची आई लहामाईसाला स्वामींच्या दर्शनाला जाऊ असे म्हणते. पण लहामाईसा साधास म्हणतात, एवढ्या रात्री कसे जायचे? अजून खूप मोठी रात्र आहे. मग साधा पुन्हा झोपायच्या, पुन्हा लहामाईसाला उठवायच्या. असे 2-3 वेळ झाले. मग साधाईसाने पहाटेपर्यंत कसा तरी वेळ घालला. तो वेळ त्यांनी काढला. इकडे कोंबडांच्या आरवण्याचा आवाज येताच साधेने पुन्हा निश्चय करून आईला म्हटले, आई, आता तर चल ना ग जाऊ. वारंवार झोप मोडत असल्याने वैतागून लहामाईसा म्हणाली, यल्लो, तुला जायचे असेल तर तू जा. साधाईसा मग निघाली. आपले सामान लुगड्याच्या पदराच्या तुकड्यामध्ये गाठोडे बांधले. गाठोडे घेऊन निघाली. गंगेतून येताना पाण्यातील उतार चुकतात, कारण की तेव्हा अंधार असतो, व जास्त पाण्यातील डोहातून जायला लागली. पाणी हळूहळू वाढत गेले. साधाईसा पुढे जात गेल्या. शेवटी गळ्यापर्यंत पाणी आले. मग घाबरून ओरडू लागली, राखोजी, राखोजी, श्री चांगदेव राऊळो, गोसावियांची यल्लोदासी गेली जी, असे म्हणून बोंबलू लागली. तेव्हा सर्वज्ञ गंगेकडे परिश्रयाला आले होते. साधेचे बोंबलणे ऐकून सर्वज्ञ खाकरले आणि त्याच सरसी जसं कुणी पाण्यातून उचलून काठावर आणले, तशी अकस्मात साधाईसा काठावर आली. मग गुंफेत साधेची व सर्वज्ञांची भेट झाली. साधाईसांनी सर्वज्ञांना दंडवते घातले, श्रीचरणास लागली.
मग सर्वज्ञांनी साधेला दुसरे वाळलेले वस्त्र बाईसांना देण्यास सांगितले. साधाईसांनी ती वाळलेली वस्त्रे नेसून आली. सर्वज्ञांचा सकाळचा पूजाअवसर तिला पाहण्यास भेटला. अशा या भाग्यवान भक्ताला साधनदात्याने स्वतःहून आपल्या श्रीकराने साधेला पटीशाळेवर उचलून घेतले व आपल्या श्रीकराने भाकरीचे वरण भात व कढी मग ताका भाताचे भोजन भरवतात. साधेला सर्वज्ञांच्या सुपारीच्या फोडी, सर्वज्ञांचा विडा स्वतः परमेश्वर आपल्या श्रीकराने प्रसन्न होऊन खायला प्रसाद देतात, तांबूळ देतात. गाव जोगेश्वरीला स्वामींचे वास्तव्य असताना स्वामी श्री प्रभू बाबांची लीळा की कृमी ते ब्रह्मा की जे ऐसी श्री प्रभूंची लीळा सांगतात. तेव्हा त्यांना विचारतात की तुम्ही प्रतिष्ठानी राहाल की परमेश्वरपूरला जाल. तेव्हा साधाईसा म्हणतात परमेश्वरपूरला जाऊ. तेव्हा कृमी कशा प्रकारे ब्रह्मपदी पावन होते ते दाखवतात. तेव्हा साधाईसा गाव जोगेश्वराहून रुद्धापूरला श्री प्रभू बाबांच्या सन्निधानी जातात. श्री प्रभू बाबांचे सेवादास्य करून परत त्या स्वामींच्या सन्निधानी कमलपूर येथे येतात. साधाईसा व सर्वज्ञांची पुन्हा भेट डोमेग्रामला झाली. साधाईसा पर्वकाळाला चुकली म्हणून दुःख करीत सर्वज्ञांच्या दर्शनाला आली. तेव्हा स्वामी म्हणतात, हे भेटे तेव्हिळीची पर्वकाळ की, म्हणजेच जेव्हा सर्वज्ञ भेटतात तेव्हाच त्या भक्तासाठी त्याचा तो पर्वकाळ समजावा. तेव्हा साधा बाळंतपणासाठी गेल्या होत्या. तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, मग तुम्ही पानाचे विडे तोडले म्हणा, गुळाची भेळी चाकली म्हणा. तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, आम्हाला कमळाराणी होती. एक 100 वर्षाचा मुलगा आहे. त्याच्या भुवया बांधाव्या लागतात. काठी ठेवून खे करून चालत असतो. तेव्हा साधा विचारतात, एवढा सर्वज्ञांचा मुलगा एवढा मोठा कसा, हे सांगावे जी. कारण की सर्वज्ञ एवढे लहान आणि त्यांचा मुलगा एवढा मोठा कसा, हे नय सांगो. तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, हे सांगीजे म्हालूबाईची आण, म्हणजेच म्हालनी मातेची शपथ. तेव्हा साधा तेथे गप्प राहतात. मंडळी, स्वामी एवढे लहान व त्यांचा मुलगा 100 वर्षाचा असणे या मागचे कारण म्हणजे श्री क्षेत्र काटोल येथे सर्वज्ञांनी उधळीनाथ यांच्याकडून वयस्तंभिनी विद्येचा स्वीकार केलेला असतो. त्यामुळे स्वामींचे वय ते तेथेच स्तंभ झालेले असते, तेथेच थांबलेले असते. एक वेळेस साधा वाण्याच्या घरी जेवली म्हणून परमात्मा साधेची परिहासू करतात. तेव्हा चुकलेली साधा साधनदात्यास तुमचे चरणोदक घेऊन पोट शुद्ध करू असे म्हणते. यावरून साधेचा सर्वज्ञावर किती भाव भोळा आहे हे सहज आपल्याला समजते. गोसावी पुनसबंधू देयावा. मंडळी, परमेश्वर जर आपल्याला प्रसन्न झाले आणि काही मागण्यास सांगितले तर आपण या साधाईसासारखे मागावे. प्रसंग आहे डोमेग्राम येथील. स्वामी साधेवर प्रसन्न झाले होते आणि काही मागण्यास सांगतात. तेव्हा साधा म्हणतात, काय मागावे ते कळत नाही. तेव्हा सर्वज्ञ परत म्हणतात, काहीतरी मागा. तेव्हा साधा म्हणतात, तसे आपण सर्वांनी त्या विधात्यास मागावे. साधाईसा स्वामींना म्हणतात,
गोसावी पुनसबंधू देयावाजी. तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, देई जैल हो साधे हो. मग साधा सर्वज्ञांच्या श्रीचरणास लागते. अशा या महान व साध्या भोळ्या भक्ताला परमेश्वर प्रसन्न होऊन पुन्हा संबंध देतात. पुन्हा संबंध दिलेल्या पुरुषाचा जन्म श्रीमंताच्या घरी होतो. त्याला आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक या तिन्ही तापापासून तो मुक्त असतो. याच साधेला सर्वज्ञांनी अस्थिपरीचे निरूपण केलेले होते. सर्वज्ञांनी साधेला कशा प्रकारे परमेश्वराला शरण जावे याचे निरूपण केलेले असते. साधा एवढी भोळी व साधी होती की तिच्या याच भोळ्या भावावर स्वामी प्रसन्न होऊन तिला जळ क्रीडा खेळण्यासाठी बोलवतात. याच साधेला स्वामी प्रसन्न होऊन सौराष्ट्रातील जाडीची अंगी वस्त्रप्रसाद द्यायला तयार होतात. पण साधा म्हणते, ही सर्वज्ञांना फार शोभून दिसते, म्हणून त्यांनी या अंगीचा स्वीकार केलेला नाही. ना भियाहू साधेहू तुम्हावरी येथोनी वाजत वारा धरी जैल. प्रसंग आहे कमलपूर येथील. स्वामी ओट्यावर थांबले होते. जवळ साधाईसा उभ्या होत्या. बाईसा विडा करून देत होत्या. समोरून रस्त्याने गाय बैल एका दोरीला बांधून एक व्यक्ती घेऊन जात होता. तो पाहून स्वामी म्हणतात, जसे गाय बैलाला घेऊन चालले आहेत तसे बलवान माणसे येतील, माणसाला धरून नेतील, नाकामध्ये बैलासारखी दोरी घालतील. तेव्हा साधा म्हणतात, जीजी माणसे कसे धरू देतील, ते काय जनावरे आहेत. तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, ते बलवान ते नाकात वेसन, कानात दोर ओतील, तरुण जवानांना गुलाम करतील, म्हाताऱ्या वयस्करांच्या माना कापतील, सुंदर स्त्रियांना विकतील, काहींना दुसऱ्या देशात नोकर सेवक करतील. असे आहेत त्या देशातील लोक. तेव्हा साधा घाबरतात. त्यांच्या अंगावर काटा आला आणि सर्वज्ञांना म्हणतात, जीजी ते न देखावे. तेव्हा ते तुम्ही न देखो हो. ना भियाहू साधेहू तुम्हावरी येथोनी वाजत वारा धरी जैल. म्हणजेच वादळी वाऱ्यांपेक्षा मोठे संकट जरी आले तरी आम्ही तुमचे रक्षण करू, असे आश्वासन सर्वज्ञांनी डोमेग्राम या स्थानी साधेला दिलेले होते. असा एक वर अभयदान सर्वज्ञांनी त्या साधा या भक्ताला दिलेले होते. खरंच किती जीव तो भाग्यवंत की ज्या जीवाला साधनदाता स्वतः अभयदान देतात. मंडळी, आपण सुद्धा पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीस विनंती करावी की ज्याप्रमाणे तुम्ही साधाईसास अभयदान दिले तसेच आम्हाला सुद्धा अभयदान द्यावे जी. जेव्हा परमेश्वर भक्तावर प्रसन्न होतो तेव्हा अभयदानच काय, तर भक्तांच्या सर्व मनोकामना स्वामी पूर्ण करतात. जेव्हा साधेला बिढारावर जाण्यास घाबरतात तेव्हा सर्वज्ञ स्वतः साधेला बिढारावर पोचण्यासाठी जातात. जेव्हा साधाईसा त्यांच्या पायात काटा मोडतो तेव्हा सर्वज्ञ त्यांना या तुमच्या पायातील काटा काढतो असे म्हणतात. पण या साधाईसा म्हणतात की नाही जी, सर्वज्ञांकडून कसा काटा काढून घ्यावा. मग सर्वज्ञ भटोबासांना त्यांच्या पायातील काटा काढण्यास सांगतात. तर अशी ही भाग्यवान माय माऊली की त्या माय माऊलीचा पायातील काठासुद्धा परमेश्वर आपले परमेश्वरत्व दूर ठेवून त्याच्या
त्या भक्ताच्या पायातील काठा काढण्यास तयार होतो. मंडळी, ही गोष्ट साधी नाही. त्या साधेच्या साधेपणामुळे, साधेच्या भोळ्यापणामुळे परमेश्वर त्या भक्तावर प्रसन्न झालेला आहे. त्या भक्ताच्या काहीही मनोकामना पूर्ण करण्यासाठी तयार झालेला आहे. हे आपल्याला ह्या लीळाचरित्रातून पाहायला भेटते. मंडळी, खरा भक्त तो परमप्रेम करणारा परमेश्वरावर असतो. त्याची भक्ती ती निष्काम भक्ती असते. सच्ची भक्ती निष्काम भक्ती आहे आणि त्या भक्तीचा हेतू मोक्षप्राप्ती हेच त्याचे ध्येय असते, हेतू असतो. आणि असाच निष्काम परमप्रेम करणारा भक्तच त्या परमेश्वराला प्रसन्न करू शकतो. साध्या असल्या तरी पण त्यांना कोण परमेश्वर अवतार आहे व कोण नातेवाईक आहे याची परिपूर्ण जाण होती. एकदा सर्वज्ञ त्यांना विचारतात की आमच्यावर, श्री प्रभुबाबांवर आणि महात्मा म्हणजे दादोस यांच्यावर तुमची श्रद्धा कशी आहे? तेव्हा साधाईसा म्हणतात, जीजी, आपण परमेश्वर अवतार आहात आणि श्री प्रभू बाबा ते आकाश आहेत आणि रामू तो आमचा सोयरा. हे ऐकून सर्वज्ञ पुन्हा साधेवर प्रसन्न झाले. साधाईसा जेव्हा रुद्धपूरला होत्या तेव्हा तिथे श्री प्रभू बाबांसाठी सडा संमार्जन करीत, रांगोळ्या काढीत, चौक रंगमाळिका भरीत. तसेच त्या सर्वज्ञांच्या ठाईसुद्धा डोमेग्रामला त्या सडा संमार्जन चौक रंगमाळिका भरत होत्या. अशा या साधेला सर्वज्ञांनी नेवाशाला महाळसा देवीचे दर्शन घडवलेले होते. गोसावियांवरी रज जाईल अशा बारीक व महत्वाच्या गोष्टी जपणारी साधाईसा. प्रसंग आहे मिरी येथील. रस्त्याने साधाईसा पुढे चालत होत्या. पाठीमागून सर्वज्ञ येत होते. तेव्हा साधेने आपल्या पायातील वाहना काढून हातात घेतल्या. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, साधे हो, वाहना का काढल्या? पायात घालून घ्या. तेव्हा साधाईसा म्हणाल्या, जीजी, गोसावियांवरी रज जाईल. तेव्हा सर्वज्ञ पुढे जाऊन परत साधाईसाला म्हणतात, आता वाहना घालता येतात. तेव्हा साधाईसा वाहना घालते. तर मंडळी, पाठीमागे परमेश्वर अवतार येत आहेत. आपण पुढे चालत आहोत. चालताना आपल्या पायाने धूळ उडेल. धुळीचे कण, मातीचे कण उडतील आणि ते परमेश्वरावर जातील असा बारीक विचार करून पायातील वाहना काढणारी अशी ही साधी भोळी साधाईसा. यावरून साधाईसा साध्या जरी असल्या तरी विचारसरणी फार मोठी होती. सर्वज्ञांनी काही मागण्यास सांगितले तर त्या पुन्हा संबंध मागतात. अशा या थोर पुण्यवान भक्त त्या म्हणजे साधाईसा. पुढची लीळा आहे खांडगाव येथील. स्वामी ओढ्याजवळ एका शेतात आसनस्थ होते. तेथे असलेल्या कण्हेरीच्या झाडाला भरपूर फुले होती. ती साधेने वेचली, घेऊन आली, माळ केली. मग सर्वज्ञांची पूजा कण्हेरीच्या फुलांनी केली. नंतर पूजा अवसर झाला, भोजन झाले, गुळळा झाला, विडा झाला. मग स्वामी साधाईसाला पुढे मडपिंपळगावला जाण्यासाठी सांगतात. तेव्हा साधाईसा, रत्नबाईसा, लहामाईसा पुढे मडपिंपळगावला आल्या. साधेने मठ पाहिला. मठ झाडून स्वच्छ केला. रस्त्यात शेणाच्या गोवऱ्या होत्या, त्या बाजूला करून मठापर्यंत सर्वज्ञांना जाण्यासाठी रस्ता वाट तयार केली. सर्वज्ञांसाठी गरम पाण्यासाठी तेथील पुजाऱ्यांकडून भांडे मागून आणले. भांड्यात पाणी तापायला ठेवले. पुजाऱ्यांकडून फुलांची माळ गुंफून घेतली. मग पडवीत बसून सर्वज्ञ येण्याची वाट पाहत होती.
सर्वज्ञांना येण्यासाठी थोडा उशीर झाला. तेव्हा लहामाईसा म्हणाल्या, सर्वज्ञ तर येत नाहीत. दादोस सोबतीला होते ते पण गेले. तेव्हा साधाईसा म्हणाल्या, गप्प राहा हो आई, इकडचा सूर्य तिकडे निघेल, पण सर्वज्ञ कधीही खोटे बोलणार नाहीत. अशा गोष्टी करत होत्या. तेवढ्यातच सर्वज्ञ त्यांना दृष्टीला दिसले. तेव्हा आपण साधाईसाचा सर्वज्ञावर किती अतूट परमेश्वर विश्वास होता तो आपणाला येथे पाहण्यास भेटतो. भक्त असावा तर असा, कारण भक्तांवर कितीही हाल अपेष्टा आल्या तरी त्याचा परमेश्वरावरचा विश्वास कमी होता कामा नये, आणि तो अतूट विश्वास साधेचा कधीही कमी झालेला नव्हता. देव माझा आणि मी देवाचा या वचनाचे साधेने पुरेपूर पालन केलेले आपल्याला या चरित्रातून दिसते. थोड्याच वेळानंतर सर्वज्ञ मठाकडे येताना दिसले. पडवीतूनच साधेने सर्वज्ञांना दंडवते घातले, सामोरे गेली, श्रीचरणा लागली. तेव्हा स्वामी विचारतात, साधे हो, ही पायवाट कोणी केली? तेव्हा साधा म्हणतात, जीजी मी केली. पुन्हा सर्वज्ञ विचारतात, का केली? तेव्हा साधा म्हणतात, जीजी सर्वज्ञांच्या श्रीचरणावर धुळीचे कण उडतील म्हणून केली. सर्वज्ञ म्हणतात, असे होय. पडवीत आसन टाकले होते. बाईसा सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षालन करण्यासाठी गेल्या. तेव्हा साधेने गरम पाणी आणले. मग गरम पाण्याने श्रीचरण क्षालन केले. साधेच्या ओटीमध्ये फुलांची माळ होती. ती माळ बाईसांकडे दिली. तेव्हा सर्वज्ञ साधेला विचारतात, साधे हो, हे गरम पाणी कसे काय? तेव्हा साधाईसा पाणी तापून कसे घेतले ते सांगतात. पुन्हा सर्वज्ञ साधेला विचारतात, ही फुलांची माळ कशी काय? तेव्हा कशी माळ गुंफून घेतली ते सांगतात. तेव्हा सर्वज्ञ बाईसाला म्हणतात, बाई साधे व्याप्ती सारे असती, तुमचे या उपयोगा जाती. बाईसा म्हणतात, हो का बाबा? मंडळी, या लीळेवरून साधाईसा यांचा मोठेपणा सुद्धा आपणाला दिसून येतो. तो म्हणजे आपण स्वतः पाणी गरम केले, स्वतः फुलांची माळ पुजाऱ्यांकडून गुंफून घेतली, पण श्रीचरण क्षालन करण्यासाठी पूजेचा मान तेथे असणाऱ्या वयोवृद्ध पंथाची माय माऊली बाईसा यांना साधेने तो दिला. सर्वज्ञांचे सन्निधान म्हणजे आनंदाचे महासागर, आणि या महासागरातील भाग्यवान भक्त ती म्हणजे साधाईसा. साधेला प्रथम भेटीतच सर्वज्ञांनी स्वतःहून आपले श्रीचरण साधेच्या निडळावरी ठेविले, तो म्हणजे कनासीला, व दुसऱ्यांदा केळी पिंपळगाव येथे. प्रसंग आहे केळी पिंपळगाव येथील. त्या दिवशी एकादशी होती. साधाईसा एकादशीचा व्रत करीत होत्या. सर्वज्ञांचे भोजन झाले तेव्हा साधाईसा सर्वज्ञांना प्रसाद मागतात. तेव्हा स्वामी म्हणतात, साधे हो, हे तुमचे व्रत भंगेल ना? साधा म्हणते, नाही भंगणार जी. तेव्हा सर्वज्ञ विचारतात, तर प्रसाद का घेत आहात? जीजी, पोट पवित्र करण्यासाठी. तेव्हा स्वामींनी बाईसांकरवी साधेला 3 बोटात मावेल इतका प्रसाद देण्यास सांगितले. संध्याकाळी साधा झोपल्या नाहीत. सर्वज्ञ पडवीत शतपावली करत होते. सर्वज्ञ विचारतात, साधे हो, झोपत नाहीत? साधा म्हणते, जीजी आता झोपते. तेव्हा स्वामी जवळ आले. तेव्हा साधा स्वामींच्या श्रीचरणाला लागण्यासाठी वाकू लागली, पण लठ्ठपणामुळे तिला खाली वाकवेना. मग सर्वज्ञांनी स्वतः श्रीचरण उचलोनी तयांचे या निळावरी ठेविला. मग बराच वेळ साधा श्रीचरण कपाळावरी धरून राहिल्या. मग सर्वज्ञांनी श्रीचरणाच्या अंगठ्याने तिला झोपवले.
सर्वज्ञ म्हणाले, साधे हो, आता असेच झोपा आणि उठाल तेव्हा अशा स्थितीचे चिंतन करीत उठा. साधा रात्रभर झोपेत श्रीचरण पाहत होती. बघा मंडळी, कशी ही भाग्यवान भक्त आहे की या भक्ताला सर्वज्ञांचे श्रीचरण रात्रभर झोपेत पाहत होती. पाहण्याचे वरदान स्वतः परमेश्वराने तिला दिलेले होते. मंडळी, या लीळेवरून आपणाला असे समजते की साधेवर सर्वज्ञ किती प्रसन्न झालेले होते. स्वतःहून श्रीचरण निरावरी ठेवतात आणि खरंच साधायचा किती भाग्याच्या, किती दैवाची की तिला सर्वज्ञांचे सन्निधान अशा प्रकारे लाभले. रात्रभर झोपेत श्रीचरण पाहत होती, कारण की तसा तिला वरच स्वामींनी दिलेला होता. दुसऱ्या दिवशी सर्वज्ञांनी साधेला चिचोंडीला पुढे बिऱ्हाडाची जागा शोधण्यासाठी पाठवले. टिळा प्रश्न करती साधा, तिचा भाव भोळा. टिळा प्रश्न करती साधा, तिचा भाव भोळा. स्वामींच्या भाळीत हे जोंधळ्यांचा टिळा. स्वामींच्या भाळीत हे जोंधळ्यांचा टिळा. प्रसंग आहे चिचोंडी पाटील या स्थानावरची. सर्वज्ञ देवळाच्या उंबऱ्यावर श्रीचरण लोंबता सोडून बसलेले होते. तिकडून साधाईसा भिक्षा करून येत होत्या. येत असताना सर्वज्ञ दृष्टीला पडताच दंडवत घालतात, श्रीचरणास लागतात. तव गोसावियांच्या भाळ प्रदेशी जोहोळियांचा टिळा लाविला असे. ते पाहून साधाईसा सर्वज्ञांना विचारतात, हे कायजी, बैलू घेतला ऐसा टिळा लाविला का पान? तेव्हा सर्वज्ञ सांगतात, पुजाऱ्यांच्या घरची वास्तुशांती होती. ग्रहप्रवेश झाला. यंदा ज्वारीचे पीक चांगले यावे, भरपूर ज्वारी व्हावी म्हणून त्याने आम्हाला हा टिळा लावला. मग सर्वज्ञांनी मस्तकावरील ज्वारीचे दाणे श्रीकरामध्ये घेतले व साधेला प्रसाद म्हणून दिले. साधेने भिक्षा केलेली सर्वज्ञांना दृष्टीपूत केली, पण ओठीमध्ये भाकरीची भिक्षा होती ती दाखवायला विसरली. तेव्हा सर्वज्ञ विचारतात. तेव्हा साधाईसा म्हणते, हो जी, दाखवायला विसरली. तेव्हा स्वामींनी कृपादृष्टीने पाहिली व त्यातील थोडं खाऊन बाकी प्रसाद दिला. तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, जा आता तुमचे पारणे करा. सर्वज्ञांनी चिचोंडी येथे साधेला चिचोंडी येथेच थांबायला सांगितले. येथे रोज सडा संमार्जन करा, चौक रंगमाळिका भरा, मग मासा एका मंडळीकू बोलावू पाठवी जाईल. 5 दिवसांच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ भिंगारकडे गेले. पुढे जाऊन मांडवणगणला असताना सर्वज्ञांनी नाथोबाला साधेला बोलवायला पाठवले व भिंगारला घेऊन येण्यास सांगितले. पुढे जात असताना सर्वज्ञ भिंगारला न जाता अरणगावला गेले. तेव्हा सर्वज्ञांनी भटोबासांना पारावर साधाईसासाठी निरोप ठेवण्यासाठी सांगितले. साधाईसा अरणगावला आल्या. तेथे स्वामींवर गुजराचे सोन्याच्या नाण्याचे नारळ चोरीला गेल्याचे आरोप आलेला होता. तेव्हा साधेला ते समजले. तेव्हा साधा रागावतात. त्या गुजराला म्हणाल्या, मरतू मरतू तिये ऐसेची आमचे काय करीती, नारियळ आमचे देती न घेती. तेव्हा हे ऐकून सर्वज्ञ म्हणतात, हे काय साधे हो, तुम्ही संसाराचा त्याग करून स्वतःचे भले व्हावे म्हणून ईश्वराला शरण आले आहात आणि प्राण्याला मरतो का असे म्हणत आहात. तुमच्याकडून मोठा अपराध झालेला आहे. म्हणून सर्वज्ञांनी साधेला
एका पायावर थांबण्याची शिक्षा केली. साधा जाड असल्यामुळे जेव्हा एका पायावर थांबायच्या तेव्हा लठ्ठपणामुळे धडकन त्या खाली पडायच्या. तेव्हा बाईसा मध्यस्थी करून सर्वज्ञांना विनंती करतात की यांना दुसरी शिक्षा द्यावी. तेव्हा सर्वज्ञांनी 100 दंडवते घालण्यास सांगितले. तेव्हा बाईसा परत विनंती करतात की मी हिला दंडवते घालू लागू का. सर्वज्ञांची अनुमती मिळताच दोघींनी मिळून 100 दंडवते घातले. सर्वज्ञ त्यांना निरूपण करतात की या लोकांनी तुमच्या डोक्यावर जरी मारले तरी तुम्ही आपले डोके पुढे करावे, परंतु त्यांचे वाईट चिंतू नये. तुम्हाला एखाद्याने मारले किंवा तुमचे पूजन केले तरी दोघांविषयी समान दृष्टिकोन असावा. जो अदृष्ट हेतूने मोक्ष मिळवण्यासाठी साधन आचरित असतो त्यांनी मुंगीशी वैर सुद्धा करू नये. अरणगावला सर्वज्ञांचे वास्तव्य असताना भक्तजनांसोबत विहरणाला शेतात गेले असताना तेथे हरभऱ्याचे पीक होते. तेव्हा स्वामी साधाला म्हणतात, साधे हो, जा हरभरा मागा. तेव्हा साधाईसा तेथील शेतकऱ्याला हरभरा मागून घेतात. तेव्हा तो शेतकरी घ्या आई असे म्हणतो. तेव्हा साधा तो हरभरा मुळासकट उपटून घेतात व खुडून झाड टाकून द्यायची. तेव्हा शेतकरी ही आई आपले नुकसान करील म्हणून स्वतः हरभरा खुडून देतो. तेव्हा तो खुडलेला हरभरा साधा घेऊन येतात, सर्वज्ञांना दाखवतात. तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात, ब्राह्मणाच्या घरी जाऊन गावामध्ये स्वयंपाक करा. तेव्हा साधाईसा होकाजी म्हणून गावात जाऊन ब्राह्मणाला फोडणीचे पदार्थ भांडे मागून घेते. हरभऱ्याची भाजी करते, अर्ध्या हरभऱ्याचे पिठले करते, स्वयंपाक करून घेऊन येते आणि बाईसांच्या हातात देतात. बाईसांनी ताट वाढले, सर्वज्ञांचे भोजन झाले. सर्वज्ञांनी साधाईसाची स्तुती केली की साधाईसा कार्यकुशल आहेत, तुम्हाला तिची मदत होईल. एके दिवशी दुपारचा पूजाअवसर झाल्यावर भिक्षेला जाण्याच्या वेळेस साधाईसा यांची आई लहामाईसा यांना ताप आला. म्हणून साधा त्यांच्याजवळ त्यांच्या गुंफेत थांबल्या. तेव्हा सर्वज्ञ तेथे गेले. तेव्हा साधा श्रीचरणास लागल्या. सर्वज्ञ म्हणाले, साधे हो, तुम्ही भिक्षेला का गेला नाहीत. जीजी आईला ताप आला आहे. तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, तुम्ही भिक्षेला जा, आम्ही तुमच्या आईची काळजी घेऊ. तेव्हा साधा मग भिक्षेला जातात. रात्री लहामाईसाची चौकशी करण्यासाठी स्वामींनी बाईसाला पाठवले. दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ स्वतः लहामाईसाच्या सुखस्वास्थ्याची चौकशी करण्यासाठी गेले. तेव्हा लहामाईसा म्हणतात, जीजी मी सर्वज्ञांचे श्रीचरण धुवीन. तेव्हा स्वामी म्हणतात, जे अशक्त आजारी आहेत त्यांना असा काही नियम नाही. तेव्हा लहामाईसा सर्वज्ञांना विनंती करतात की सर्वज्ञांनी माझ्या निडळावरी श्रीचरण ठेवावा जे. तेव्हा सर्वज्ञांनी आपला श्रीचरण तिच्या कपाळावर ठेवला. तेव्हा लहामाईसा म्हणतात, जीजी ऐसा ज्वरू मज जन्मोजन्मी होवावा. विचार करा मंडळी की ही पण साधाईसा पुन्हा संबंध मागतात आणि साधाईसांच्या आई लहामाईसा की जीजी ऐसा ज्वरू मज जन्मोजन्मी होवावा, ज्यामुळे का होवावा, ज्यामुळे सर्वज्ञ माझ्या सुखस्वास्थ्याची चौकशी करतील. तेव्हा सर्वज्ञ त्यांना विचारतात, तुम्हाला काय हवे का. तेव्हा लहामाईसा म्हणतात, जीजी दूध तूप न लागलेला सर्वज्ञांचा प्रसाद हवा आणि चरणोदक द्यावे. मग सर्वज्ञांनी तिच्या सुखस्वास्थ्याची चौकशी रोज करायचे. प्रसाद व चरणोदक पाठवायचे. साधेच्या आईचा अजून ताप गेलेला नव्हता, परंतु सर्वज्ञांनी ग्रामांतर करण्याची प्रवृत्ती झाली. तेव्हा साधाईसा सर्वज्ञांना कुणीकडे जाणार असे विचारतात. तेव्हा सर्वज्ञ भिंगारला जाणार असे सांगतात. साधा
सर्वज्ञांबरोबर गेली नाही, कारण की त्यांचे सोमवारीचे व्रत चुकेल म्हणून. सर्वज्ञांनी साधेला म्हटले, तुमची सोमवारी भिंगार येथे देऊ हो. हे सकळे देवाचे की मा देऊ देते आपुले. मंडळी, परमेश्वर भक्ताला आजमावत असतात, घडवून मडवून अनुसरण योग्य करत असतात, त्याचे अज्ञान दूर करत असतात. पुढचे चरित्र आहे भिंगार येथील. सर्वज्ञांचे वास्तव्य आदित्याच्या देवळात होते. आरणगावहून सर्वज्ञ जाताना साधेला आश्वासन देऊन गेले होते की आम्ही तुमची सोमवारी भिंगारला देऊ, चरितार्थ करू. म्हणून साधाईसाला भिंगारला जाणे अनिवार्य होते. म्हणून साधाईसा आपल्या आईला म्हणते, आई मी भिंगारला जाते, तू इथेच थांब. तेव्हा लहामाईसा म्हणतात, मी पण तुझ्यासोबत येते. जर माझ्याकडून चालणे होणार नाही तेव्हा तेथेच मला सोडून तू पुढे जा. त्या तिघी म्हणजे लहामाईसा, द्रविडबाईसा व साधा भिंगारला आल्या. त्या दोघींना साधेने एका ठिकाणी बसून ठेवले व साधा बाजारात गेल्या. यावरून मंडळी, आपणास असे समजते की परमेश्वराची भेट कधीही घेत असताना ती खाली हाताने घेऊ नये. साधेने निंबाच्या चिचोंडीला 3 रुवाचे गहू दळले होते. त्यांचे पैसे आले होते. त्यातील त्यांनी सर्वज्ञांसाठी रुक्यांच्या 3 माळा व 3 विडे, 3 गुळभेली खरेदी केली. घेऊन येत असताना तिला वाटेतच तहान लागली, म्हणून पाणी पिण्यासाठी एका ब्राह्मणाच्या घरी गेली. त्यातील तिच्या हातातील गुळभेली, विडे व माळा ओसरीत ठेवून पाणी पिऊ लागली. तितक्यात एक वासरू येऊन त्या वासराने एका गुळाची भेली खाल्ली. साधा मनाशी दुःखी होऊन म्हणाली, आता काय आईचा गुळ खाल्ला म्हणू का बाईचा खाल्ला म्हणू? खाल्ला तो माझ्याच दुर्दैवीचा. साधाईसा मग या दोघीकडे आल्या, घेतलेले सामान त्यांच्या हाती दिले व सर्वज्ञांच्या दर्शनाला आल्या. सर्वज्ञ आदित्याच्या देवळात आसनावर बसलेले होते. दंडवती घातले, श्रीचरणास लागल्या. त्या दोघींनी सर्वज्ञांच्या गळ्यात माळा घातल्या, आसनावर विडे व गुळाच्या भेल्या ठेवल्या. नंतर साधेने सर्वज्ञांना माळ घातली, विडा अर्पण केला व बसली. तेव्हा सर्वज्ञच त्यांना विचारत होते, साधे हो, यांनी आम्हाला गुळ समर्पण केला, तुम्ही केला नाही. तेव्हा झालेला सर्व वृत्तांत साधाईसाने सर्वज्ञांना सांगितला. तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, हे सकळे देवाचे की मा देवो देते आपुले. म्हणजे इथे जे काही आहे ते सर्व देवाचे आहे. तेव्हा स्वामी बाईसांकडून गुळ मागून घेतात व साधेला देतात. तेव्हा साधा तो साखर गुळ सर्वज्ञांना समर्पण करतात, दंडवती घालतात, श्रीचरणास लागतात. तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, साधे हो, तुमची सोमवारी चरितार्थ केली हो. अशा या भक्ताची सोमवारी देण्यासाठी स्वामीला भिंगार येथे थांबावे लागले होते. भिंगारला सर्वज्ञांनी साधेस अटनविधीचे निरूपण केले व साधेला आश्वासन दिले की पुन्हा दर्शन पैठण येथे देऊ, असे म्हणून सर्वज्ञ पुढील ग्रामांतर केले. मंडळी, पुढचा प्रसंग आहे तो पैठण येथील. जी गोसावी यांचा श्रीमुकुट कैसा बरवा मिरवताय. लीळा आहे. सर्वज्ञांचे क्षिवूर झाले होते. सर्वज्ञांचे ओट्यावर आसन झालेले होते. साध्या आल्या, सर्वज्ञांना दंडवते घातले, श्रीचरणास लागल्या. सर्वज्ञांचा श्रीमुकुटाकडे पाहत बसल्या होत्या. तेव्हा सर्वज्ञ साधेला विचारतात, साधे हो, काय पाहतात? तेव्हा साधा म्हणतात, जी सर्वज्ञांचा श्रीमुकुट किती सुंदर दिसत आहे. साधेला पैठणला
सर्वज्ञांच्या सन्निधानी असताना बोध झाला. तीर्थदेवता कोणी देखील या असती, आता सगळे ते गोसांपीची असे म्हणून ओटीतील सर्व पूजा सर्वज्ञांच्या श्रीचरणी अर्पण केली. विडा दीपवती केली. हे काय साधे हो देवो स्वर्णी फुली पूजिताय. पैठणला सर्वज्ञांचे वास्तव्य होते. सर्वज्ञांच्या दर्शनाला साधा व मायधुवा आल्या होत्या. त्या दिवशी सोमवती अमावस्या होती. स्वामी साधेला म्हणतात, तुम्ही लोणार तीर्थी आंघोळ करण्यासाठी जा. मग साधा आंघोळ करण्यासाठी जातात. आंघोळ करून येत असताना रिंगणीच्या झाडाला फुले लागलेली होती. ती फुले तोडून घेऊन आली. मग साधाईसांनी सर्वज्ञांची साष्टांगी पूजा केली. दंडवते घातले, श्रीचरणास लागली. तेव्हा सर्वज्ञांनी श्रीमुकुटावरील फूल श्रीकरी घेतले व निरीक्षण करीत साधेला म्हणाले, हे काय साधे हो, देवाची सुवर्ण फुलांनी पूजन करीत आहात. साधा म्हणतात, जीजी, पण तेथे मायधुवा बसलेल्या होत्या. तेव्हा त्या मुलीने सर्वज्ञांच्या श्रीकरातील फूल घेतले आणि म्हटले, हे कुठे आहे सोन्याचे, हे तर रिंगणीचे फूल आहे. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई, असे नात का रिंगणीचे, पण भाव तो सोन्यापेक्षा श्रेष्ठ आहे ना. मंडळी, देव हा भावाचा भुकेला. रिंगणी पुष्पे अल्लाईसे, सुवर्ण भावे स्वीकरितसे. नागदेवे गुंपिली असे अवसरासी फुले. नागदेवे गुंपिली असे अवसरासी फुले. साधाईसी फुले वाहिली, तो सुनी प्रभू घेतली. भाव सुवर्णा बोलली, भावहीना काय मिळे, भावहीना काय मिळे. तुम्ही कोणतेही कार्य करा, परमेश्वराला देव आहे तो फक्त भावाचा भुकेला आहे. भाव असेल तर सर्व काही आहे, भाव नसेल तर काही नाही. मंडळी, अशा या भाग्यवान साधाईसा या भक्तांचे जीवन चरित्र आपण श्रवण करत आहोत. पुढचा प्रसंग आहे, पैठणला स्वामींचे वास्तव्य होते. सर्वज्ञांनी प्रसन्न होऊन साधेला क्षीरीचे भोजन तृप्त होईपर्यंत आपल्या श्रीकराने खाऊ घातले. प्रथम खीर व नंतर दही भात खाऊ घातला. खात असताना सर्वज्ञ साधेला श्रीमूर्तीकडे पाहण्यासाठी सांगत. भोजनानंतर सुपारीच्या फोडी दिल्या. सारंग पंडितांच्या घरून चंदन आणले होते. त्या चंदनाचा टिळा सर्वज्ञांनी श्रीकराने साधेच्या कपाळावर लावला. आपले तांबूळ प्रसाद दिला व आपल्या गळ्यातील माळ सर्वज्ञांनी साधेला दिली. मंडळी, ह्या लीळेवरून परमेश्वर प्रसन्न झालेला आहे साधेवर. साधेला जसं आपलं लहानसं बाळ असतं, त्या बाळाला त्याची आई खाऊ घालते, त्याप्रमाणे येथे परमेश्वर आपल्या बाळाला, आपल्या भक्ताला तृप्त होईपर्यंत भोजन खाऊ घालतोय. खा म्हणे, पहा म्हणे, बोर्डवर जागा असेल, हे खा म्हणे, दुसरं हे खा म्हणे, असे अनेक प्रकाराचे अन्न परमेश्वर तिथे आपल्या भक्ताला खाऊ घालतोय. खाऊ घातल्यानंतर त्याला सजवण्याचे काम चंदनाचा टिळा लावतायत. विडा करून त्या भक्ताला देत आहेत परमेश्वर. आपल्या गळ्यातील माळ काढून त्या भक्ताला परमेश्वर देत आहेत. या लीळेवरून असे लक्षात येते की जेव्हा परमेश्वर भक्तांवर प्रसन्न होतात तेव्हा त्या भक्ताचे सर्व मनोकामना परमेश्वर तेथे पूर्ण करतात. दुसऱ्या दिवशी सर्वज्ञांचा सकाळचा पूजाअवसर झाला. सर्वज्ञ फिरण्यासाठी पैठ जयाकडे गेले असताना भावे सनीचा खेळ खेळणाऱ्या लोकांनी सर्वज्ञांना लिंबाची माळ अर्पण केली होती. एक पान फुलांचा गुच्छ
व निंबोळ्या अशी ती माळ होती. सर्वज्ञ मग मठात आले. पूजावसर झाला, भोजन झाले. थोडा वेळ सर्वज्ञ विश्रांती घेऊन उठले. आसनावर बसलेले होते तेव्हा साधाईसा आल्या. श्रीचरणास लागल्या. सर्वज्ञांच्या श्रीमुकुटावर जी निंबाची माळ होती ती निरखून पाहत होती. तेव्हा सर्वज्ञ विचारतात, साधे हो, असे काय निरखून पाहताय? तेव्हा साधा म्हणतात, जी सर्वज्ञांच्या श्री मुकुटावर आहे ते. तेव्हा सर्वज्ञांनी त्या माळेचे एक पान तोडले व साधेला चाखण्यासाठी दिले. साधेने ते पान चाखले तेव्हा ते पान तिला निंबाचे असल्यामुळे कडू लागले आणि ती थुंकण्यासाठी गेली व म्हणाली, जी कडू आहे. तेव्हा सर्वज्ञांनी दुसरे पान घेतले व पानाचे निरीक्षण करून साधेला दिले. तेव्हा ते पान साधेने खाल्ले व ते पान गोड साखरेसारखे लागले. तेव्हा पुन्हा सर्वज्ञांनी श्रीमुकुटावरील माळ काढली, कृपादृष्टीने पाहिली व साधेला दिली. तेव्हा ती पूर्ण माळ साधेने एकटीनेच खाऊन खाऊन टाकली. तर मंडळी, यावरून साधा जेव्हा एक पान खाल्लं तेव्हा कडू आहे, मग सर्वज्ञांनी अवलोकन केलं, त्याला गोड केलं, दुसरं पान दिलं, ते तिला गोड लागलं. गोड लागतंय, भक्त खातोय म्हणून सर्वज्ञांनी आपल्या गळ्यातील ती सर्व निंबाची माळ काढली, तिला कडूचे गोड केले आणि गोड करून त्या भक्ताला स्वामींनी तेथे दिलेले आहे. असे हे सुंदर चरित्र आपण येथे श्रवण करत आहोत. साचोकारा चक्रपाणी सांडूनी तेथका गेल ती. पैठण येथील असाच एक प्रसंग आहे. सर्वज्ञ साधेला चक्रपाणी पाहण्याकरता जा म्हणून आज्ञा करतात. तेव्हा साधा म्हणते, नाही जी, मी जर चक्रपाणी पाहण्यासाठी गेले तर तुम्ही मला सोडून जाल. तेव्हा सर्वज्ञ जाण्यास सांगतात व आम्ही तुमची तेथेच वाट पाहू असे सांगतात. तेव्हा साधाईसा त्या चक्रपाणी पाहण्यासाठी जातात. पण सर्वज्ञ चक्रपाणीकडे न येता डोरेश्वराकडे जातात. तेव्हा साधाईसा लगबगीने सर्वज्ञांजवळ आल्या व पाहिलेला चक्रपाणींचे वर्णन स्वामीला सांगितले. तेव्हा देव म्हणतात, खराखुरा चक्रपाणी सोडून तेथे कशाला गेला होतात? तेव्हा साधा म्हणतात, नाही जी, मी गेले नाही, मला आपणच पाठवले, मी चुकले जी. मंडळी, यावरून सर्वज्ञ त्या साधाईसाला घडवत होते, मडवत होते, तिला पाहत होते, तिची परीक्षा घेत होते की कशा प्रकारे हिचा भक्ताचा भाव परमेश्वरावर आहे की नाही, परमेश्वर कोण आहे हे माहिती आहे की नाही, हिला समजलेला आहे की नाही. त्या भक्ताचे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न येथे सर्वज्ञ करत आहेत असे आपण येथे पाहतोय. सर्वज्ञांनी साधेला अचलपूरला कळंकी नारायणा पाहो धाडले होते. तेव्हा काहींच्या मते साधा परळी वैजनाथ येथून अचलपूरला गेली किंवा काहींच्या मते येवद्यावरून बैलगाडीतून अचलपूरला गेली असे आहे. मंदिरातील 1000 खांबावर 84 लक्ष नरकाचे शिल्प कोरलेले होते. ते त्या साधेने पाहिले. पाहून साधेच्या अंगावर शहारे आले. अंतकरणात संसाराची विरक्ती निर्माण झाली व धर्माला दक्ष झाली. सर्वज्ञांनी साधेला आकाश, जंतू व अटन-विजन निरूपण केलेले होते. एके दिवशी मग साधेने सर्वज्ञांना प्रार्थून संन्यास मागितला आणि साधाईसा अनुसरली. मंडळी, साधाईसा सर्वज्ञांच्या व श्री प्रभू बाबांच्या सन्निधानी होत्या. मंडळी, आता आपण श्री प्रभू बाबांच्या सन्निधानातील साधेंच्या काही लीळा श्रवण करणार आहोत. प्रसंग होता, साधाईसा धान्य कांडीत होत्या. धान्य काढता काढता ओव्या म्हणत होत्या, गोविंद माय गोविंद बापू, गोविंदू माझी बाळवेसी. तेव्हा प्रभू येऊन साधेवर प्रसन्न झाले. महानुभाव पंथात साधाईसा सारखा पुण्यवान व दुसरा
भाग्यवान भक्त कोणीच नाही. कारण की श्री प्रभुबाबांनी साधेला प्रसन्न होऊन बरेच प्रसाद भेट दिलेले आहेत आणि ते प्रसाद कोणकोणते आहेत ते आता आपण पाहणार आहोत. श्री प्रभुबाबांनी साधेला आपल्या श्रीकराच्या बोटाने श्रीमुखात धरलेली सुपारीची फोड दिली. साधेने त्या सुपारीच्या फोडीला वंदन करून मग ती फोड खाल्ली. श्री प्रभुबाबांनी वृद्धाप्य स्वीकार केलेले होते. त्यांची दाढ हलत होती. तेव्हा श्री प्रभुबाबांनी आपल्या श्रीकराचे बोट श्रीमुखामध्ये घालून दाढ काढली व साधेला दिली. साधाईसाने दाढ कपाळाला लावून वंदन केली. ती दाढ उभी पोकळ होती. त्यात दोरा ओवून साधेने आपल्या गळ्यात घातली. एक दिवस श्री प्रभू पलंगावरील आसनावर बसलेले होते. श्री प्रभूंनी डाव्या श्रीकराच्या करंगळीचे नख उजव्या श्रीकराने मोडून श्रीकरी घेतले व साधेला म्हणाले, आओ मेली जाय, घे घे म्हणे. तेव्हा श्री प्रभूंनी श्रीकराचे नख साधेच्या हातात दिले. मग साधेने ते नख वंदन केले. त्याला छिद्र पाडून दाढीच्या दोऱ्यात ओवले व गळ्यात घातले. मंडळी, प्रसंग आहे केश कळाप प्रसाद मिळण्याचा. गोविंद प्रभू पलंगावर बसलेले होते. आबाईसा श्री प्रभुबाबांचा श्री मुकुट विंचरीत होत्या. श्री मुकुट विंचरून केसाचा बुचडा बांधला. जे केस कळाप निघालेले होते ते श्री प्रभुबाबांनी साधेला दिला. साधेने तो केश कळाप वंदन करून लुगड्याच्या चिंधीने गाठ देऊन आपल्या दंडाला बांधला. अशा या भाग्यवान भक्ताच्या भेटीमुळे अथांग परमेश्वर अवतार श्री प्रभुबाबांच्या औदास्याचा परिहार झालेला आहे. श्री प्रभुबाबांनी काही कारणास्तव औदास्य स्वीकार केलेले होते. तेथील भक्तांनी मुख्य करून आबाईसा भटोबास व माहीम भटांनी विनंती केली, जी जी भोजनास उशीर झाला जी, पूजा स्वीकार करावी जी. श्री प्रभुबाबांनी विनंतीचा स्वीकार केलेला नाही. मग गावातील महाजनांनी श्री प्रभुबाबांना विनंती केली. त्यांच्याही विनंतीचा स्वीकार श्री प्रभुबाबांनी केलेला नाही. पूजा नाही, भोजन नाही. श्री गोविंद प्रभूंच्या उदासीनता स्वीकारल्या असल्यामुळे कुणीकडे खेळ क्रीडा करण्यासाठी जात नव्हते. भटोबास व माहीम भटांनी श्री प्रभुबाबांची उदासीनता दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण श्री प्रभूंची उदासीनता दूर झालेली नाही. तेव्हा दोघांनी विचार विनिमय करून म्हणाले की यावेळी जर या ठिकाणी येल्लो असती तर श्री प्रभुबाबांची उदासीनता दूर झाली असती. तेव्हा त्यांनी दायंबाला साधेला बोलावून आणण्यासाठी पाठवले. दायंबा साधेला बोलवायला गेले तेव्हा साधाईसा काहींच्या मते चारठाणला होत्या तर काहींच्या मते येवद्याला होत्या. त्या गुंफेचे अंगण झाडीत होत्या. तेव्हा दायंबा दिसताच साधा मातेने पहिला त्यांना प्रश्न केला, भोजेया दादा, श्री प्रभुबाबा खुशाल आहेत ना? तेव्हा दायंबा म्हणाले, येल्लो, श्री प्रभुबाबा खुशाल आहेत, पण त्यांनी उदासीनतेचा स्वीकार केलेला आहे. उठणे नाही, स्नान नाही, पूजा नाही, भोजन नाही, असा सर्व वृत्तांत सांगितला. असे ऐकताच साधेने गुंफेचे कवाड अडकवून अंगावरील कपड्यानिशी तशीच निघाली. दिवसभर चालायची, सायंकाळी एखाद्या ठिकाणी मुक्काम करायची. असा मुक्काम दर मुक्काम करीत रुद्धपूरला निघाली. साधा शरीराने जाड होत्या. रस्त्याने चालता चालता त्यांचा पाय पिरगळला. मग लंगडत लंगडत चालायची. असे चालत चालत घोगावला आली. तिथे एका ब्राह्मणाच्या घरी ओसरीमध्ये मुक्काम केला. त्या ब्राह्मणाने साधेला दूध भात जेवायला दिला. दायंबाने सोबत असलेली सिदोरी खाल्ली. कुंपाटीची काठी हातात घेतली व लंगडत लंगडत निघाली. चालताना साधाईसाने मनोनिग्रह केला की
श्री प्रभूंचे चरणोदक हेच पाणी आणि उचिष्ट प्रसाद तेच जेवण असे जात असताना पायाची सीर अतिशय दुखायला लागली. मग गोविंदू वो गोविंदू वो म्हणून रस्त्यावर जाऊन बसली. तितक्यात जणू श्री प्रभू बाबांनी त्या साधेची हाक ऐकली असावी. तेथे मग एक ब्राह्मण घोड्यावर बसून आला. तो खेडला जात होता. त्या साधेला विचारले, आई, तुम्ही कुठे जात आहात? तेव्हा साधा म्हणतात, रुद्रपूरला श्री प्रभू बाबांच्या भेटीला जात आहोत. पण पाय अवटला म्हणून येथे बसले, मला चालता येईना. मग त्या ब्राह्मणाने साधा मातेला घोड्यावर बसवले. रुद्रपूरला आणून महाद्वाराच्या दारवंट्यापर्यंत आणून सोडले. साधेला पाहून सर्व भक्तजनांना आनंद झाला. साधाईस्थानने श्री प्रभू बाबांना दंडवते घातले, श्रीचरणास लागली. तेव्हा आबाईसांनी सांगितले की श्री प्रभूंना 18 उपवास पडले आहेत. श्री प्रभू बाबा कोणाच्याच विनंतीचा स्वीकार करत नाहीत. तू थकली असशील तर पाणी पी. तेव्हा साधाईसा म्हणते, श्री प्रभूंच्या चरणोदकाशिवाय पाणी पिणार नाही. तेव्हा आबाईसांनी श्री प्रभूंना जाऊन विनंती केली, जी श्री प्रभूंची दासी येल्लो सकाळपासून तहानलेली आहे. ती म्हणते, श्री प्रभूंचे चरणोदक तेच माझ्यासाठी पाणी. तेव्हा श्री प्रभू म्हणतात, मेली जाय म्हणे, आण आण, कडीत गरम पाणी आण म्हणे. मग लगेचच आबाईसांनी गंगाळात गरम पाणी आणून श्री प्रभूंच्या पुढे ठेवले. तेव्हा श्री प्रभूंनी गंगाळात दोन्ही श्रीचरण घातले. मग आबाईसाने श्रीचरण धुतले. साधेने ते चरणोदक तृप्त होईपर्यंत घेतले. उरलेले चरणोदक सगळ्या भक्तजनांनी घेतले. मग आबाईसा साधेला जेवणासाठी विचारते. तेव्हा साधा म्हणतात, अहो, श्री प्रभू बाबांच्या उचिष्ट ताट प्रसादाशिवाय मी जेवणार नाही. तेव्हा परत आबाईसा श्री प्रभू बाबांना जाऊन विनंती करतात, जी श्री प्रभूंची दासी येल्लो सकाळपासून भुकेलेली आहे आणि श्री प्रभूंच्या उचिष्ट ताट प्रसादाशिवाय प्रसाद घेणे नाही असा तिने म्हणून निग्रह केलाय. तरी ताट प्रसाद करून द्यावाजी अशी म्हणून आबाईसा प्रभू बाबांना विनंती करते. तेव्हा श्री प्रभू बाबा म्हणाले, आवो मेली जाय, घाल घाल, तळखंड आण, पोळी खंड. मग आबाईसाने श्री प्रभू बाबांसाठी आसन टाकले. श्री प्रभूंचे भोजन झाले. गुळा झाला, विडा झाला. मग श्री प्रभूंचा ताटप्रसाद आबाईसांनी साधेला वाढला. साधेसोबत सर्व भक्तजनांना प्रसाद झाला. मग श्री प्रभूंची उदासीनता दूर झाली, ती पण 18 दिवसानंतर. मग सायंकाळी श्री प्रभू बाबांना उटणे लावून स्नान झाले, पूजा झाली, सायंकाळचे भोजन झाले. जेव्हा मुघलांनी महाराष्ट्रावर आक्रमण केले तेव्हा भटोबासांनी साधा मातेला परळी वैजनाथ येथील मंदिरात राहण्यासाठी आज्ञा केलेली होती. कारण साधेला सर्वज्ञांचे वरदान होते की आम्ही तुम्हाला सर्व संकटापासून रक्षण करू. आणि भटोबास स्वतः तेलंग देशात गेले. जे अक्षम आहेत त्या सर्वांना साधेने मंदिरात ठेवले व स्वतः मठाच्या द्वारी काठी ठेवून बसली. जेव्हा मुघल येऊन विचारतात की येथे कोण आहे, तेव्हा त्या म्हणतात, येथे मी श्री चक्रधर रायांची दासी येल्लो आहे, असे ठामपणे सांगत होत्या. मग ते मुघल तेथून निघून जात. काहींच्या मते त्या मंदिरात 500 माणसे विसाव्यासाठी थांबलेली होती आणि ती सर्व माणसे या साधा मातेने वाचवली. आता साधा मातेला अक्षमत्व आलेले होते. म्हणून आचार्य श्री नागदेवाचार्यांनी निंबा येथे झोपडी बांधून त्यांच्या राहण्यासाठी सोय केलेली होती. अधूनमधून साधेला भेटण्यासाठी ते येत होते. साधेच्या अंतसमयी साधेने प्रसादाची गाठी
आणि दाढ प्रसन्न होऊन परसरामबास यांना दिलेली होती. मंडळी, आपण हे चरित्र साधायसा अशा या पुण्यवान भाग्यवान भक्ताचे पाहिले. हे जर चरित्र तुम्हाला आवडले असेल तर हा व्हिडिओ आपल्या सर्व अच्युत गोत्रीय परिवारामध्ये शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आता कोणत्या भक्ताचे चरित्र श्रवण करण्यासाठी आवडेल ते कॉमेंटमध्ये लिहून नक्की सांगा. भेटत जाऊ आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्व भाविक भक्तांना राम पाचगेचा पुन्हा एकदा सादर दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.